नमस्कार, मी घंटागाडीवाले तर्फे बोलत आहे। सलग 8 वर्ष आम्ही राबतोय। काय करोना काळ आला, करोना काळात आमच्या बद्दल कोणी दखल घेतली नाही, कारण का आमची घंटागाडीवाले कामगार त्यांना ग्लोव्ज नाहीत, त्यांना हँडग्लोव्ज नाही, बूट नाही, पायात पावसात पाणी सुटलेलं जनतेत किटाणीत उतरतात आणि कचरा काढतात। काय पण आमची दखल कोणीही घेतलेली नाही, कारण आम्हाला धमकी दिलती, तुम्ही इथं कुठल्या युनियन मध्ये गेला असा तर तुम्हाला कामावर काढतो, तुम्हाला हे करतो, तुम्हाला पगार कमी करतो। पण आमच्या आता EB पाटील सर आमच्याशी पाठीशी राहिले म्हणून आता आम्ही आमचा एक युनियन झालेला आहे। पण कसं आहे, EB पाटील आम्हाला न्याय मिळवून द्याल्यात, तरी बी आमच्या EB पाटील सरांचा न्याय कोणी घेणार, कारण का आमची कळकळीची विनंती आहे, आमच्याबद्दल कोणतं न्याय द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या। कारण का आम्ही कोरोना काळातला पेशंटच्या घराला जाऊन आम्ही कचरा उचललाय, आमचा जीव धोक्यात घालून आणलेला आहे। खरोखर कळकळीची विनंती आहे मला, काय मला जीव धोक्यात घालून आणले, कोणी एक दाखवाय करू आमची का आमच्याबद्दल नाही करतायसा का, आम्ही काय तुमच्याकडून पगार एक्स्ट्रा मागलाय काय, आम्ही काय आमची इच्छा स्वच्छ राहू, आमचा भारत स्वच्छ राहू, तुम्ही मस्त म्हणतायसा स्वच्छ भारत स्वच्छ आपण, पण आमच्या घंटागाडीमध्ये पण कोणी म्हणत नाही का, काय विनंती आहे, आमची न्याय मिळवा, आम्हाला न्याय द्या, एवढी विनंती आहे। नमस्कार।